असे काही प्रॉब्लेम्स का काही गोष्टी होत्या जे वारंवार तुमच्या डोळ्यासमोर होत्या, जे तुम्हाला दिसत होत्या चुकीच्या आहेत? काही वेळेला तुम्ही प्रयत्नही केले ते करण्यासाठी, पण मग शेवटी आज तुम्ही रिटायर होऊन पण एवढी वर्ष झाली, पण त्या गोष्टी तिकडे तशाच आहेत. तसेच आहेत. मी जेव्हा क्रॉफर्ड मार्केट एरियामध्ये MRA मार्ग पोलीस ठाणा आहे, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे, तर त्या पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये हा सगळा मुसाफिरखाना, तुमचा तो मनीष मार्केट, हे क्रॉफर्ड मार्केट हे सगळं येतं. इथूनच अंडरवर्ल्ड पुढे वर उभे राहिलेला आहे. ही मूळ जागा म्हणजे थोडक्यात पाकिस्तानचे जसं कराचीतली लॅरी आहे, तसे हे मुंबईतली ही लॅरी म्हणायला हरकत नाही. इतकं त्याचं साम्य आहे. कारण दाऊद म्हणा, मेमन म्हणा, ही जी सगळी त्या काळापासून आपण जी नावं ऐकतो, ती सगळी अंडरवर्ल्डची गँग सगळी इथूनच उभी राहिलेली आहे. आणि इथे हे जे आपण टपरीवाले किंवा आपण फेरीवाले म्हणतो, त्यांचा भयंकर त्रास आहे. कारण एक थोडंसं मी स्पष्ट बोलतो की मदरसा नामक युनिव्हर्सिटीमधून जे ग्रॅज्युएट बाहेर पडतात ते सगळे इथे उभे असतात. ते सगळे इथे उभे असतात अगदी, आणि गर्दी करून आज 10 आले, उद्या 100 येतील, परवा 1000 येतील. त्यांना काही घरबंद नाही, पायबंद नाही. आता हे जे काम आहे, हे जे कर्तव्य आहे, ते महापालिकेचं आहे. पण महापालिका मग काय करते, जेव्हा वृत्तपत्रामध्ये, मीडियामध्ये खूप आरडाओरडा होते किंवा लोकांना त्रास होतोय हे म्हटलं, मग ते काय करतात की डिमॉलिशन काढतात. मग डिमॉलिशन काढायचं म्हणजे त्यांना संरक्षण पाहिजे. मग ते पहिल्यांदा पोलीस स्टेशनला पत्र लिहितात की आम्हाला अमुक अमुक दिवशी आम्ही सगळे हे फेरीवाले आम्हाला उचलायचे आहेत, रस्ता साफ करायचा आहे, आम्हाला योग्य ते संरक्षण मिळावं. मग इथेच प्रॉब्लेम सगळे सुरू होतात. संघटितपणे हे जे अंडरवर्ल्ड आहे किंवा हे जे फेरीवाले आहेत, हे फेरीवाले अतिशय संघटित आहेत आणि त्यांना राजकीय छत्रसुद्धा त्यांना मिळतं आणि त्यामुळं त्यांचं काहीही वाकडं होत नाही. किती जरी अशा रेड्स निघाल्या, किती जरी अशा मुवमेंट्स निघाल्या की महापालिका आली, ट्रकच्या ट्रक भरून आले, मग ते फक्त एका दिवसापुरतं असतं. मग त्यासाठी ते पोलीस बंदोबस्त मागवतात. मग ते पोलीस सुद्धा मग कळवतात की आज उपलब्धता आहे की नाही, त्याच्यावर त्यांचं ते कार्यवाही करायची ठरते. मग कारण पोलिसांच्या प्रोटेक्शनशिवाय ते मुसाफिरखान्यातच काय, भेंडी बाजारमधल्या कुठल्याही एरियात घुसू शकत नाहीत. हे चक्रुज सत्य आहे. नुसतं महापालिकाच नाही, तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती सांगतो तुम्हाला. भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, मुसाफिरखाना या एरियामध्ये सेल टॅक्स, इन्कम टॅक्स, साधे रेशनचे इन्स्पेक्टर्स चौकशी करायला जायचं त्यांना असेल तर कोणीही तिकडे जायला धजावत नाही, कोणीही तिकडे जात नाही.